चला तर मंडळी, आज आपण उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे गव्हाची कुरोडी परफेक्ट कशी बनवायची ते पाहूया। याच्या अगोदर मी चिक घेतलेला व्हिडिओ टाकलेला आहे। हे चिक रात्री घेऊन ठेवला होता। पाणी त्याच्यावरचा अलगद काढून घ्यायचं आहे। एक कळशी चिक झालेला आहे, तर एक कळशी पाणी ठेवायचं उकळायला। पाणी उकळल्यानंतर चवीनुसार मीठ, तुरटीचा तुकडा टाकलेला आहे। हे उकळलेलं आहे पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चिक एकाने हलवायचं, एकाने टाकायचं आहे। गाठी होऊ द्यायच्या नाहीत, काळजी घ्यायची आहे। एकदम छान चिक झालेला आहे। तर हे 2 किलोचा चिक आहे, तर अर्धा तास हे चिक शिजवून घ्यायचं आहे। पाण्याचा हात लावून असं चोपून चिक ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं। 5-10 मिनिटांनी हे असं प्लेट काढून हे खालीवरी करून घ्यायचं आहे चिक। हे चिक एकदम परफेक्ट शिजलेलं आहे, पाहू शकताय। तर आता शेवग्यामध्ये भरून आपण कुरोडी घालून पाहू। एकदम छान कुरोडी झालेली आहेत। तर कशा वाटल्या माझ्या कुरोड्या? नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट